हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपी सोबत करत आहे बघा. आपल्याला नेहमी तोच भात खाऊन खूप कंटाळा येतो आणि वेगळा काहीतरी खावंसं वाटत असतं. त्यावेळी तुम्ही ही भाताची रेसिपी नक्की ट्राय करा. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टोमॅटो राईसची रेसिपी. बघा, त्यासाठी मी एक मोठा टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतला होता. त्याची छान प्युरी बनवली आणि आता आपल्याला राईस बनवायचा. तर त्यासाठी काय लागणार आहे? मी कुकरमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तेल. त्यामध्ये टाकले जिरे, 1 तमालपत्र, लवंग 2 आणि दालचिनी टाकलेलं आहे. बघा, आता त्या छान असं तेल गरम झालेलं होतं. तर त्यामध्ये आता कांदा मी मध्यम आकाराचे 2 कट करून घेतले आणि ते टाकलेले आहेत. छान कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट. छान असं ते सगळं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे जे आहे मसाला. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. टोमॅटोची प्युरी आपण जी केलेली आहे ती पण अशी छान भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. एक वेगळा त्याला मसाल्यांचा वास लागतो आणि भात टेस्टी होतो. तर बघा, छान प्युरी अशी भाजली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सुके मसाले. सुके मसाले म्हणजे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे मसाले आहेत तेच मी इथे घातलेले आहेत. जसं की आपली हळद, धनेपूड आहे, थोडासा गरम मसाला टाकला, थोडंसं हिंग पावडर टाकली आणि सगळ्यात महत्त्वाचं लाल तिखट टाकलेलं आहे. थोडंसं, जास्त नाही, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. मस्त असा तो मसाला भाजून घ्यायचा आहे. आपण भाज्यांना ज्या पद्धतीने थोडंसं तेलकटपणा येतो मसाल्याला आणि मग आपण भाजी वगैरे टाकतो, त्या पद्धतीने इथे सुद्धा काय करायचं आहे, छान असं तेल सुटल्यासारखं वाटायला लागलं की मग त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळसुद्धा छान असे त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यामध्ये मस्त भाजलं की आपण कोणता तांदूळ वापरतो त्या तांदळाच्या हिशोबाने तुम्ही पाणी तांदळामध्ये घालायचे. इथे मी साधारणतः 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्यासाठी 2 ते 2.25 वाटी पाणी घातलेलं आहे. म्हणजे थोडक्यात डबल पाणी घातलं होतं. ह्या तांदळासाठी जितकं पाणी लागतं तितकं पाणी मी वापरले. तुमचा तांदूळ कसा असेल त्यानुसार तुम्ही पाणी घाला. छान कुकरला टोपण लावलं. 3-4 शिट्ट्या काढलेल्या आहेत. भात तयार झालेला आहे. मी कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकते, कारण त्याचं शिजतानाच टाकला ना काळपटपणा येतो, तो आवडत नाही. छान असा भात तयार आहे. मस्त असा भात तुम्ही लोणच्यासोबत, पापडासोबत खा. आणि आवडली रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.